अभिवादन करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे. आपल्या हर्षनगर येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन होत असताना मी इथे दोन शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू गावी मध्य प्रदेशमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी असे होते. त्यांच्या आईप्रमाणेच एक त्यांची आत्या होती, मीराबाई असे होते. त्या अपंग होत्या म्हणून त्या माहेरीच राहायच्या. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी महू गाव सोडले व सातारा गाठला. त्यांनी साताऱ्यात त्यांचे शिक्षण पूर्ण केले व 10वीचे शिक्षण करण्यासाठी ते मुंबईला गेले. मुंबईला ते गेले व शिक्षणासाठी ते शाळेत गेले व म्हणाले की आम्हाला इथे ॲडमिशन पाहिजे. तर त्यांनी त्यांचं नाव सर्व लिहिलं आणि त्यांची जात विचारण्यासाठी हे केलं. तर तेव्हा रामजी पित्या गप्प बसले आणि मग त्यांनी सोचून सांगितलं की आमची जात आंबावाडेकर आहे. मग ते बाबासाहेब घरी आल्यानंतर त्यांच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही असं का म्हणाले की आपली जात आंबावाडेकर आहे? तर ते म्हणाले की बाळा, जर सांगितलं असतं की आपली जात आपल्याला कोणचीच जात नाही तर ते तुला ॲडमिशन दिलं नसतं. मग त्यांनी म्हणाले, मग तुम्ही